शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील आज 15 महत्त्वाच्या बातम्या. पीक विमा नुकसान भरपाई हवी तर लवकर करा पीक पेरा नोंदणी. ई-पीक पाहणी पेरणीची नोंदणी 1 ऑगस्टपासून सुरू. शेतकऱ्यांनी नोंदणीचा लाभ घ्यावा. टोमॅटोची लाली उतरली 100 वरून 30 रुपयांवर. भाजीपाला आवक वाढली, भाव आणखी खाली येण्याची शक्यता. खरीप हंगाम 2023. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून मोठा संताप. 406 कोटी वाटले. पिकांचे नुकसान, आम्ही वंचितच का? परभणीला मिळाले सर्वाधिक 85 कोटी 47 लाख रुपये. बोगस टोमॅटो वाहनाचा बालगंजच्या शेतकऱ्यांना मोठा फटका. भरपाई न दिल्यास उपोषणाचा दिला इशारा. अवकाळीचा 176 कोटींचा निधी मंजूर. जानेवारी ते मे दरम्यान पिकांचे मोठे नुकसान, लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार निधी. नाशकात मोठा पाऊस, मराठवाड्यात आनंदसरी. पुणे जिल्हा अलर्ट मोडवर. अनेक धरणे तुडुंब, विसर्ग सुरूच. 3 दिवसात 6 TMC जायकवाडीत पाणीसाठा. पांझरेला पूर, सतर्कतेचा इशारा. धुळ्यात रात्री पोहोचणार पुराचे पाणी. महापालिकेने काठावर नियुक्त केली पथके. प्रवरा नदीला आला पूर, ओझरचा पूल पाण्याखाली. मंदिराला पाण्याचा वेढा, गावांचा संपर्क तुटला. ग्रामस्थांकडून दूरच्या मार्गाचा वापर सुरू. जालना बाजारपेठेत सणासुदीमुळे सोने चांदी पुन्हा महागले. तूर हरभऱ्यात तेजी तर बाजरी सोयाबीनमध्ये मंदी कायम. मक्याच्या दरात वाढ. शेतकऱ्यांना मिळणार 596 कोटी रुपये. पिकांच्या नुकसानीपोटी मदतीचा निर्णय सरकारकडून जारी. अवकाळीचा 176 कोटींचा निधी मंजूर. जानेवारी ते मे दरम्यान पिकांचे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार निधी. 73,000 शेतकऱ्यांना मिळणार भरपाई. 103 कोटी झाले मंजूर. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झाले होते प्रचंड नुकसान. शेतकऱ्यांना 600 कोटींचे वाटपास मंजुरी. शेती पिकांच्या नुकसानीपोटी रकमेचा शासन निर्णय जारी. लवकरच बँक खात्यात पैसे होणार जमा.